म्हणते चिकन मटन खाऊन घे तू आज. उद्यापासून सुरू होते श्रावणाचा मास. श्रावणामध्ये खाल्ल्यावर घरचे घरी घेत नाही. इथून पुढे महिनाभर मटणाचा बेत नाही. तर गाईज तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की तुम्हाला ह्याच्यात ही जर्नी करणार आहे की गॅस संपल्यावर तुमची हालत कशी होती. म्हणजे लिटरली तुम्हाला आजचाच दिवस आहे फक्त चिकन खायला, आणि उद्यापासून तर श्रावण स्टार्ट होणार आहे ना. म्हणून आता कसं होणार आहे की आम्हाला आहे ना जस्ट ही तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट दाखवायची की आम्ही हे चिकन खाण्यासाठी इतकं म्हणजे इतके असे एफर्ट्स घेत आहोत. आणि जस्ट वॉच दिस व्हिडिओ टिल लास्ट आणि बघा आमची जर्नी कशी आहे. तर गाईज, मला माझ्या नशिबावर बिलकुल पण विश्वास नाही. तर झालं असं की म्हणजे आम्हाला होता एक शेवटचा दिवस, ज्याची की आम्हाला आहे ना खूप म्हणजे खूप इच्छा झाली होती चिकन खायची. लिटरली सकाळपासून आम्ही दोघी हेच डिसाईड करण्यात चालले होते की आज जेवायला काय बनवायचं, आज बिर्याणी मागवायची का चिकन बनवायचं. बट आम्ही चिकन आणलं. येस, आम्ही चिकन आणलं. आणि व्हॉट्स हॅपन टू अस, आमची गॅस टाकी संपली. भाई लिटरली आम्हाला इतकं घाण फील झालं की आता कसं बनवायचं, कसं बनवायचं चिकन. मला काहीच आयडिया नाहीये की मी चिकन कसं बनवणार आहे. अँड माझी एक फ्रेंड होती, सो तिने मला इंडक्शन दिलं आणि आम्ही आमच्या बेडरूम मध्ये आम्ही इंडक्शन ठेवलं, बिकॉज किचनवर त्या इंडक्शनची वायरच पुरत नव्हती. यू कॅन अंडरस्टँड दॅट. आणि ते तर झालंच, ठीक आहे, आम्ही तिथपर्यंत पण ठीक आहे. आम्ही कुकर घेतला, आमच्याकडे कुकर पण अशा अशा तराचे आहेत ना की कायच सांगू. कुकर घेतला आणि कुकर लावली, शिट्टी झाली की ते सगळं उडालं. थँक गॉड की माझे बुक्स उचलले होते मी, नाहीतर माझ्या बुक्सवर सगळं 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 गेलं असतं. यू कॅन इमॅजिन. म्हणजे एवढं कस काय आमचं नशीब एवढं हे असू शकतं, मला काहीच माहित नाहीये. आणि त्यानंतरून आम्हाला एकदम असं छान वाटत होतं की आता चिकन पण शिजतंय वगैरे, सगळं सगळं होत आहे. आणि आम्ही मग त्या भिंतींना पेपर्स वगैरे लावले, कारण की इथे सगळं उडू नये म्हणून. तर मी आता तुम्हाला दाखवते की आम्ही चिकन कसं बनवतोय. हे बघा, तुम्ही बघू शकता इथे इंडक्शन आम्ही लावलेला आहे. आणि आता चिकन बनवायची प्रोसेस म्हणजे आम्ही प्रॉपर आता ते शिजवायला घातलंय. आम्ही डायरेक्ट भाजी बनवणार आहोत. आता आम्ही चालणार आहोत ह्याला सर तांदूळ आणायला, कारण की आम्हाला भात पण करायचा आहे. आणि तांदूळ आणायचे आहेत आणि आणखीन आम्हाला आता भाकरी पण बनवायच्या आहेत. भाकरी होतील का नाही माहित नाही, बट लेट्स ट्राय इट. आणि मग त्यानंतर आम्ही गेलो तांदूळ आणायला. आणि गेस व्हॉट, काय झालं असेल माझ्यासोबत. आम्ही तांदूळ आणायला गेलो आणि तिथे माझी फ्रेंड पे करत होती, ऑलरेडी पे करत होती. बट तिला तिच्या मम्मीचा कॉल आला. तिथे तिच्या मम्मीचा कॉल आला आणि मी पाहिलंच नाही की तिथं तिने पे केलंय म्हणून. अँड गेस व्हॉट, मी पण पे केलं आणि तिने पण पे केलं. भाई साहब, लिटरली मला काहीच कळत नव्हतं. आणि घरी आल्यावर आम्ही डिस्कशन करतोय की कसं कसं झालं, म्हणजे कुणी कुठं कुठं पैसे दिले, सो सगळा हिशोब लावायला. आणि दॅट आय रिअलाइज की डबल पेमेंट झालंय गाईज. डबल पेमेंट, डू यू नो डबल पेमेंट. म्हणजे तिकडे तिने पण पे केलं, मी पण पे केलं. म्हटलं आता आता त्या काकू पैसे देतील का. बट आम्ही गेलो तिथे, म्हणजे जेवण वगैरे केलं मस्त, आई शपथ तुम्हाला काय सांगू, एवढं सुंदर जेवण झालं. लिटरली ती भाजी पातळ झाली होती, पातळ इन सेन्स म्हणजे थोडी पाण्यासारखी झाली होती, बिकॉज आमच्याकडे मिक्सी नाहीये म्हणून. पण तरी इतकं म्हणजे ती भाकरी चुरल्यावर जो ते असं आनंद असतो ना, असा जो रस्सा खाण्यात, असा रस्सा पिण्यात जो आनंद असतो ना, तो भेटला होता आम्हाला. लिटरली आम्ही एवढे खुश झालो होतो ना की यार एवढं छान आता जेवण झालंय, आता मस्त आहे ना. मग आता त्या काकूंकडे गेलो. गाईज, मग जेवण झालं होतं आमचं सगळं मस्त एकदम छान वगैरे. आणि मग आम्ही त्या काकूंकडे गेलो आणि काकूंना असं असं सांगितलं, असा असा प्रॉब्लेम. मग त्यांनी पण चेक केलं आणि आम्हाला पैसे दिले. आणि मग आम्ही खाल्ली आईस्क्रीम, कारण की ना काय ना थंडीत आहे ना
थंडी नाहीये, आता मान्सून सीझन चालू आहे ना. सो आईस्क्रीम तर सध्या तरी असं सीझन नाहीये. तिथं मग आम्हाला खायची होती व्हॅनिलाचे कप्स अमूलची. बट तिथं अवेलेबल नव्हती म्हणून आम्ही खाल्लं चोकोबार, जो की खूप छान होता. आणि आमच्या लाईफमध्ये जे इंटरेस्टिंग म्हणजे असं असतं ना, की आम्हाला पहिले असं वाटलं होतं, की यार काय प्रॉब्लेम आहे हा? काय म्हणजे आमच्यासोबतच असंच होतं, असं होतं. पण ज्या मेमरीज आमच्यासोबत तयार झाल्यात, आई शपथ! एवढ्या सुंदर मेमरीज तयार झाल्यात ना आणि आम्हाला हे आता कायम आठवत जाईल. जेव्हा पण आम्ही चिकन बनवतो ह्यावेळेस आम्ही फर्स्ट टाईम बनवलं होतं. पण जेव्हा पण आम्ही चिकन बनवतो, की हेच आठवेल, यार समृद्धी हे बघ किती छान आपण मागच्या वेळेस असं-असं बनवलं होतं, असे-असे कुटाणे केले होते ते चिकन बनवण्यासाठी. आपले जिभेचे चटकेच एकदम असे हे आहेत. तर मग असं छान आनंद भेटतो आणि तुम्ही पण म्हणजे तुमच्या ह्याच्यातला जो अनुभव आहे तो सांगा मला. आणि काय आहे ना, की असे अनुभव येतच राहतात आणि लाईफ अशीच चालते आणि आपलं आयुष्य खूप सुंदर आहे. खरंच खूप सुंदर आहे. सो प्लीज माझे असेच व्लॉग्स, अशीच जी माझी गमतीशीर आयुष्य आहे, गमतीशीर लाईफ आहे, ते बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो, सबस्क्राईब, लाईक, शेअर जरूर करा. थँक यू. बाय.